विरार पश्चिम परिसरात बुधवारी दुपारी एका प्रेम प्रकरणातून भीषण हत्याकांड घडल्याची घटना समोर आली आहे. लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीसह तिच्या आईची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. या दुहेरी हत्याकांडानंतर आरोपीने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. नॅन्सी मिश्रा वयवर्ष 24 आणि सरिता मिश्रा वयवर्ष 48 अशी मृत मायलेकींची नावे आहेत. शिवम उपाध्याय वयवर्ष 27 असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नॅन्सी आणि शिवम यांची गेल्या 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांच्या लग्नाबाबत दोन्ही कुटुंबात चर्चा सुरू होती. मात्र नॅन्सीची आई सरिता मिश्रा यांचा या लग्नाला ठाम विरोध होता. मंगळवारी रात्री शिवमच्या कुटुंबियांनी नॅन्सीच्या घरी जाऊन लग्नाबाबत बैठक घेतली होती. मात्र यावेळी नॅन्सी आणि तिच्या कुटुंबियांनी लग्नास स्पष्ट नकार दिला. याच नकाराचा राग मनात धरून शिवम बुधवारी दुपारी 12:30च्या सुमारास विरार पश्चिमेकडील गोकुळ टाउन परिसरातील पूनम आकांक्षा इमारतीमध्ये नॅन्सीच्या घरी पोहोचला. तिथे पुन्हा वाद उफाळून आला आणि रागाच्या भरात शिवमने चाकूने नॅन्सी आणि सरिता यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात दोघींचाही जागीच मृत्यू झाला. दोघींची हत्या केल्यानंतर शिवमने त्याच चाकूने स्वतःच्या गळ्यावर वार करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती बोळींज पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत मायलेकींचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. तर गंभीर जखमी अवस्थेत शिवमला तातडीने संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. प्रेम प्रकरणाच्या वादातून ही हत्या घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं असून पुढील अधिकचा तपास सुरू आहे, असे बोळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी सांगितले आहे. आज बोळींज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खुनाची घटना घडली असून त्याची प्राथमिक माहिती अशी आहे की त्यामध्ये जो आरोपी आहे, आरोपी आणि मुलीचे 2 वर्षापासून प्रेम प्रकरण होते आणि तो तिच्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती. परंतु मुलीच्या आईने आणि घरच्यांनी लग्नास नकार दिला. या रागातून आरोपीने आज रोजी त्या मुलीची आणि तिच्या आईची चाकूने वार करून हत्या केलेली आहे व स्वतः ब्लेडनी स्वतःचा गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे.